एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित एकता महाराष्ट्र वक्ता या स्पर्धेतील मी स्पर्धक चिरंजीव शिवम बाळनाथ लांडे, द्वारकादास पती राजस्थानीचा विद्यार्थी। माझा गट क्रमांक 3। माझा विषय छत्रपती शिवाजी महाराजांचे शेतीविषयी धोरण। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे धोरण होते। शिवकाळात प्रत्यक्ष शेतात राबणारा रयत हाच खरा शिवकालीन शेतीचा आधार होता व त्याचा व्यवसाय हा समाजातील महत्त्वाचा मान होता। ते शेतकऱ्याच्या युवा पिढीतून सैन्यवाद असे, त्यामुळे शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणि सवलती राबवल्या होत्या। त्यासाठी जमिनीचे योग्य प्रकारे मोजमाप करून त्या मातीप्रमाणे जमिनीचे प्रकार करत वर्गवारी करून त्यावर पीक पाहणी करण्याची व्यवस्था केली आणि त्यावर सारा करला जात असे। छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणि सवलती राबवल्या होत्या। शेतकऱ्याचे हित हेच राज्याचे हित हे शिवरायांचे धोरण होते। शिवरायांच्या शेतीविषयक असणाऱ्या त्या धोरणामुळे त्या काळात पाणी टंचाई, अपुरे सिंचन अशा समस्या असूनही शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबला नाही। आपल्या राज्यातील शेतकऱ्याला कोणत्याही स्वरूपाची इजा पोहोचणार नाही याची खबरदारी शिवरायांनी घेतली। छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत शूर, पराक्रमी, बुद्धिमान, नीतिमान, संपन्न, निर्व्यसनी होते। त्यांनी अनेक शत्रूंचा पराभव केला। त्यांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले। त्यांनी खाजगी आणि सार्वजनिक जीवनात कधीच भेदभाव बाळगला नाही। आपल्या विरोधकाचा धर्मग्रंथांचा, धर्मस्थळांचा आणि महिलांचा नितांत आदर केला। शिवरायांचा इतिहास हा केवळ ढाल तलवार लढाया यापुरता मर्यादित नाही, तर त्यांनी आपल्या राज्यात सुशासन आणले। लोककल्याणकारी राज्य हे शिवरायांचे धोरण होते। आपल्या राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे असे धोरण ते कटाक्षाने राबवत। आज आपण पाणी टंचाईचा सामना करतो, दुष्काळाचा सामना करतो, पण शिवकाळात देखील दुष्काळ होता, गरीबी होती, जलसिंचन अत्यल्प होते। असे असूनही त्या काळात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। याचे कारण शिवरायांचे शेती धोरण हे शेतकरी प्रधान होते। शिवरायांचे शेतकरी धोरण हे भांडवलशाही व्यापारशाहीला पूरक नव्हते, तर ते सामान्य शेतकऱ्यांची ही जोपासणारे होते। आपल्या राज्यातील शेतकऱ्याला कोणत्याही स्वरूपाची इजा पोहोचणार नाही याची खबरदारी शिवरायांनी घेतली। त्याची अनेक उदाहरणे शिवचरित्रात आपणास सापडतात। ज्यावेळेस शाहिस्तेखान पुण्याकडे चालून येतोय असे शिवरायांना गुप्तहेरांनी कळविले, त्यावेळेस त्यांनी सर्जेराव जेधी यांना कळविले, शेतकऱ्यांना तात्काळ स्वशास्त्री हलवा, त्या कामात फायदा किंवा विलंब केला तर पातक लागेल। म्हणजे शेतकऱ्यांची ही जोपासणे हे पुण्य आहे, तर शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणे पाप आहे, अशी शिवरायांची शेतकऱ्यांमध्ये भूमिका होती। चिपळूण येथील एका